पुणे महापालिकेत निवडणुकीनंतर विकास कामांना वेग येण्याची अपेक्षा होती। मात्र आता महापालिकेत विकासापेक्षा कंत्राटासाठी राजकीय रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा रंगली आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रभागातील छोट्या कामांपासून ते कोट्यावधी रुपयांच्या प्रकल्पांपर्यंत आपल्या मर्जीतील कंत्राटदारांनाच कामे मिळावीत यासाठी काही लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांकडून प्रशासनावर दबाव आणला जात असल्याचा आरोप आहे। या कथित दबावामुळे गेल्या 2 महिन्यांपासून शेकडो कोटी रुपयांच्या निविदांची प्रक्रिया रखडल्याचे सांगितले जात आहे। एवढेच नाही तर राज्यातील काही आमदार आणि राजकीय नेतेही निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप करत असल्याची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात आहे। काही ठेकेदारांना अपात्र ठरू नये म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या जात असल्याचेही बोलले जात आहे। एकाच कामासाठी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांकडून वेगवेगळ्या कंत्राटदारांची शिफारस होत असल्याने प्रशासनावर मोठा ताण निर्माण झाल्याचेही समोर येत आहे। या संपूर्ण प्रकरणातील सर्वात गंभीर आरोप म्हणजे तांत्रिक किंवा कायदेशीर निकषांमध्ये अपात्र ठरलेल्या काही ठेकेदारांना पात्र करण्यासाठी राजकीय दबाव टाकला जात असल्याचा दावा केला जात आहे। या वादाच्या पार्श्वभूमीवर अनेक निविदांची पाकिटे उघडण्यातच आलेली नाही, तर काही निविदा मंजुरीसाठी पुढे पाठविण्यातही विलंब होत असल्याची माहिती समोर आली आहे। याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे आरटीओ चौक ते बन गार्डन पूल दरम्यान मुळा-मुठा नदीकाठच्या वेलळसी रस्त्याच्या विस्तारासाठी काढलेली सुमारे 90 कोटी रुपयांची निविदा। या कामासाठी एका विशिष्ट कंत्राटदारालाच काम मिळावे यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप आहे। संबंधित कंत्राटदार तांत्रिकदृष्ट्या पात्र नसल्याचेही दावे केले जात आहे, मात्र या दाव्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही। दरम्यान या सर्व घडामोडींमुळे रस्ते, ड्रेनेज, पावसाळी वाहिन्या आणि इतर विकास कामे रखडत असल्याने त्याचा फटका थेट पुणेकरांना बसत आहे। या आरोपांवर संबंधित लोकप्रतिनिधी किंवा महापालिकेची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही।